मुलगा तुम्हाला आहे, मुलगा मला आहे. माझ्याबरोबर मला काय शिकवलं? मी फक्त त्याचा बाप आहे. त्याला चांगलं वागणं आपली अपेक्षा आहे, पण त्याच्यात आपल्याला फरक आहे ना. त्याचा भाग वेगळा आहे, त्याचं राहणं वेगळं आहे, त्याची आवड वेगळी आहे, त्याचा छंद वेगळा आहे, त्याचं संचित वेगळं आहे, त्याचा प्रारब्ध वेगळं आहे, त्याचं क्रियामान वेगळं आहे. काय समज? काही पोर म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, चक्र नाही. ती फक्त तुला येते मोकळं करते. प्रेम बी हा विषय नाही. पण त्या प्रेयशीला प्रिय करायसाठी फाशी घेतली. तुमच्या डोक्यातली खटकी काढून टाका. या जगात तुम्ही फक्त भगवंताच्या नावावरच जगू शकता. कोण बहीण, कोण बहीण, कोणाचे माय बाप, कोणाचे पहिला म्हणलं एक मुलगा आईतून विभक्त आहे, वाईट आहे. आणि मुलाच्या घरात शेजारी, हे बरे मुलाच्या घरात शेजारी आई सून पिठून एक भाकर टाकते. सूनबाई तिला वाटीवर भाजी देऊ शकत नाही, बोलतच नाही. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. बरं, स्वतःच्या नातवाला आजीला हात लावायचा अधिकार नाही. म्हाताऱ्या 9 साडीतल्या आजीच्या मांडीवर नातू का द्यायचा नाही म्हणजे ती अडाणी आहे. माझा मुलगा पाळणा घरात ठेवायचा, पण सासूच्या मांडीवर द्यायचा नाही. का? माझी सासू अडाणी आहे. अडाणी सासूचं दूध पिलेल्या नवऱ्याचा पगार चालतो, पण त्या सासूचं खोकणं घरात चालत. लोक फक्त बाहेर कपडे घालून येतात. काही घरांमध्ये महिला म्हणलं म्हाताऱ्या माणसांची अशी स्थिती आहे, ज्या घरात म्हातारा झोपलाय त्या घराचा दरवाजा जर उघडला तर उलटी होते माणसाला, इतकी घाण आहे. आणि बाहेर त्याची पोरं कडक कपडे घालून मिशा काढून भारीतला ब्रँड पिऊन पांढरी केस काळी करून मस्त हिंडत आहे. वस्तुस्थिती खरे का खोटे? कितीतरी घरांमध्ये बऱ्याच मुलीला पाहुणे यायचे, त्या बापाला कोंडून घेतात लोक. कोंडायचा बाप का? जर पाहुण्यांमध्ये म्हातारा आला आणि काही बोलला आमची त्याला थोडं पिष्ट भाकर द्या. आज आई बापाचं नंतर पूजन ठुलं म्हणून पप्प झालं. आमच्या घरात पैसा आहे आणि काय ते आहे का, एकच मुलगी आहे बा, 3. तुम्ही पहा ही नोकरीवाली मंडळी आहे ना, ही कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, सासरवाडी सोडून कोणी दैवत नाही. ते सगळं ते बोलायचं नाही. हा, यांना आपण म्हणलं ना एकादशी रविवारी आमचा पाठीचा माझा केव्हानी वागायचं, याची 20 खाल्लं काय त्याला म्हणायचं सोमवारी ये, त्याला म्हणायचं मंगळवारी बसून घे खाली. आणि आणखी 5 वाजता नगरपालिकेच्या गार्डनमध्ये जा, ईडी होऊन खरी हात 5 वाजता पायाच बघाच माग कोथिंच्या मुका घेतो, कोण मांजरीच्या मुका घेतो. तुम्ही वृद्ध आश्रमात जा महाराज, सगळे पेन्शनवालेच वृद्ध आश्रमात. आम्ही जातो कधी कधी ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी, त्याला लाज नाही वाटत मला एवढा विस्तार झाला सांग. मी अभियंता होतो. आता काय एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, आलीच नाही. पहिली बायको गेली म्हणून दुसरी गेली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. त्याला आमच्या आई 2 दिंड्या करून दिले, म्हणजे इकडे वाटलं. हसल्यावारी गोष्टी निवड माया आहे. हा सगळा तमाशा मायाचा आहे. 20 वर्ष बापाने सांभाळलेली पोरगी नवऱ्याने घ्यायच्या आता रडत सुद्धा नाही. सगळे हप्ते पेड करा. बाप बँडवाला म्हणतो 5 मिनिटं कर काढा. काय इतक्या विचित्र काय 20 वर्ष 10वीपासून त्या पोराला बिल घेतात. 10वीपासून त्या पोराबरोबर झेलती, त्याच्यावरच प्रेम करते.
आणि त्याच्याशी लग्न करते. आणि 10वीला बिलगली त्याला 7 वर्ष त्याच्याबरोबर इंग्लिश स्कूलवर पोट बांधलं. आणि तीच पोरगी त्याच्याशी लग्न करते आणि नवरीच्या घरी जाणार. नाटक आहे बा. काय जिवंत नाटक आहे का नाही. मामाच्या गळ्यात हात घाल, मावशीच्या गळ्यात. आता बाकीच्या एवढ्या पटबाया काय लय पोरगी रडली नाही. मला तर पाव बाई भामटेची नाही रे. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या, मरू नाही. काय फुकलं ती बाई तेव्हाच सीट नाट रटकी झाली. नेल्या मला का ठुलन त्यांना का नेला. थोबाड काय थोडी तीन, लुगडं काय फाडी तीन, बांगडं काय थोडी तीन, दात खिळ काय बसून घेतील, डोळे काय पांढरे करतील. आता मी येतेच देवान तुझी राट रटकी झाली. नवरा जुळतो आगी कवडी ती येतेच मी आता, येतेच मी आता. काला जगून पंचा कपावून जगून थोडा थोडा थोबाड जोडी ती तिचंच 2-3 बाया तिच्या तोंडा पाणी शिकते. बाई असलो करू काय नाटक. अशी जळत जळत नवऱ्या कधी कधी येतेच मी आता, येतेच मी आता. आणि 2-3 बाया तिला मागं वडी द्या. असं करू बाई, असं करू बाई. काय नाही, अशी जाळा जवळ न्यायची, थोडी दिल्ली करायची. अशी मोकळी करत द्यायची सोडून. शिंगाडी घरगाठी काही पोर म्हणते ती मला प्रियशी आहे. हे काय कोण प्रियशी. एका मित्राने का सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्या सांगितलं कोणाशी. त्यांनी सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलला होती. मला इसी बिना मैं पर अगर वो ना मिली तो मैं रेलवे के शो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. फुल आहे गुलाबचा. ते गुलाबाचं इतकं बारीक फुल घेऊन सूर्यफुल घ्या. आणि त्याने सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, पण मग हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. गेलं मंगळवारी गिफ्ट घेऊन येते. त्याचं सोमवारी लग्न होतं. तो असा दाढी घातला मस्त. हा गेला त्याला म्हणला व्हायर पिकअप ना बस. त्याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. हे ना वॉट इज द प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय काल लग्न झालं नाही, त्याची गिफ्टच पडली खाली. म्हणलं काय झालं. काय नाही, 3 तास हायवेला तोंड बांधून शब्द घेतल्या. ती मला म्हणाशी माझ्या डोळ्यात पाय, माझ्या हृदयाचा आवाज आहे. असे बरेच येण्याच्या गप्पा द्या. आता याचं हृदय बंद पडेल, तिचा आवाज खवाय. असं म्हणत म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि एक पायरी चढल्यावर तिने मला विचारलं तुमच्या नावे बँकेत पैसे किती. ते प्रेम कशावर. पैशावर. मित्र म्हणला 25,000. पोरगाला थांबत मारा. पोरगीने निघून. त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं भाऊला तिला सांगायचे माझ्या नावे 25,000 आहेत, पण माझ्या सुट्ट्याच्या नावे 25 लाख आहेत. आणि त्याला पोरगा नाही, ते मला मिळणार आहे. हा म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संघ गेली, मी तुझी वाट पाहत. आणि हे गेले तिच्या मैत्रिणीला सांगायला बाई माझा प्रियकर निघाला ना पुस्तक येतो होता. आपण तुम्ही काय काळजी करायची नाही. तिचं नाव माया. ती माया काय म्हणते माहिती. बाई तुला तरी प्रियकर आहे, मला तर प्रियकरही नाही आणि नवराही नाही. माया ही म्हणती का तू काम तरी काय करते. माया म्हणते मी काय काम करते तुला माहिती. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला 84 काचाक्यात गुंतून मारती हाच माझा. आता एवढंच काम आहे. जन्माला घालायचा, मोठा करायचा, मोठा करायचा, शाळेत घालायचा, शाळेत घालायचा, नोकरी लावायचा, नोकरी लावायचा, बायको करून द्यायची, त्याला पोरग होऊन द्यायचं, याला माझं त्या पोरग मोठं करायचं, त्याचं लगीन होऊन द्यायचं, याला सुना आणायची, सुनबाला दिन होऊन द्यायची, नातू दाखवायचा, आट्यात आणायचं, शुगर वाढायची, मारायचा, दुसरा म्हातारा तयार. माझा एवढा धंदा. इथे ट्रेन, इथे सायकल आणि तिथे जनरेशन कंटिन्युटी. इथे आहे तर नव्हतं गॅप सिस्टीम. म्हातारी मेली का दुसरी म्हातारी तयार. आपल्या म्हाताऱ्या अशा इच्छित आहेत सगळ्या बाया. शेजारची बाई जर आजारी पडली आता म्हातारी 3 महिना झाला पडेल खानबीत. भेटायला येणाऱ्या बाया झाल्या थोबाडी बोर गौठ गौठ
मला 6 महिने झाले का 6 वर्ष झाली कौत मग 5-6 बाया लगेच येणार भेटायला आपल्या माणसाला मरायला लागलो नाही प्रेम अगोदर कधी गाडी घ्यायची पण मरायचं नाही ना केळू मोर पपई 2-4 बाया लगेच तिच्या पायाजवळ पाहून बसला डोक्याचं नाही पायात एक लगेच तज्ञ ना त्या पायाला हात लावतो गार पडले पाय कोणत्या कॉलेजला होते तुझ्याकडे पती कोणत्या विद्यापीठाची एक बाई गार पडल्या माणसं दुसरी लगेच नाकाचा शेंडा पाहते काढला आता माझ्या सोडा चांगली लुगडी गायब करा तिला बहिणीच्या घरी घेऊन चालू तिसरी लगेच कानाची पाणी पाहते आल्या बाई कोणी काही सुविचार आल्या दारातून त्याला मग तरी पटेलच ते पोरीच्या बाया पाहिजे त्यांना वाटलं मग तरी त्यांनी खेळलेलं फेकूनच गेले पुढे आणि मोठ्यालाही वळले लोकांना वाटलं म्हातारी मिली म्हातारीनं गपक्या डोळे उघडले पोरीकडे पाहिलं आणि मिली ना म्हातारी पोरगी म्हणली माझ्या इथला माझ्या इतका शिव मला डोळे भरून पाहिलं म्हातारी म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर तू आल्या म्हातारी कालावडी तू जर 2 महिने लेट आली असती तर म्हातारी मतदान करून गेले हे वाचल्या पुढे चला माया आणि ही म्हणली बाई तुझं काम काय कुठून मारायचं आता इच्छा काय म्हणते बोलला मायला इच्छा म्हणजे तुला माहित नाही बाई तुला मारायचं औषध या जगात आहे कुठे आहे का पैठण ही दक्षिण काशी आहे आणि पैठण पासून 8 किलोमीटर अंतरावर पैठण पासून 8 किलोमीटर अंतरावर आपेगाव नावाचं आपेगाव मध्ये हे एका मातेनं 4 मुलं जन्माला घातली त्यातला एक मुलगा नाशिक पासून 23 किलोमीटर अंतरावर विश्वाचा गुरु निवृत्तीनाथ आहे दुसरा मुलगा आळंदीत आहे तिसरा मुलगा सासवडला आहे आणि चौथी मुलगी मेहुणला आहे तापी नदीच्या तीरावर आणि यांची नावं जरी घेतली तरी माया तुमच्या ती म्हणजे तिथं काहीच नाही ग पण तुला माहित नाही बाई रामाचं जास्तीत जास्त वास्तव्य नाशिक आहे आणि त्र्यंबकेश्वरी हे तीर्थ नाही आहे त्र्यंबकेश्वर राजा आळंदी नाही आहे जगातलं सगळ्यात जुनं शिवपीठ आळंदी आहे आणि शिवपीठाचं नाव आहे दैवताचे नाव सिद्धेश आळंदी हे गाव एकाही तीर्थाला जायचं काय जायचं गरज त्याला काय जायचं कारण ओवी सभा जगातली सगळी तीर्थ निवृत्तीनाथाच्या माया जगात जेवढी तीर्थ आहे सकळही तीर्थे नाव घेतलं का तू मरणार मुक्ताबाईचं एक सांगा कोणत्याही संतांचं नाव घेतलं का तू मरणार दम देऊन टाकला तिला कोणा इच्छेनं कोणाला ती माया म्हणली बाई मी तर भजन केल्यावर मरतेच तुला माहित नाही अजून मला लग्न न करता 16 पोर आहे म्हणला मायला मी म्हणजे कोण आहे ऐका 16च्या 16 एक मी नसलो तो कोण वाचवी
मी नसलो तर चाल कोण म्हणेल, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. अरे तू महाराज नाहीये, तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा घडी आहे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिली, नाही तर दुसरी राहिली नसती. त्याला दुसरी केली असती, त्याला काय अडचण? माझा पाय लागला, तुझा पायच कसा? तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतो ना, जा कुठे इकडून आलाय इकडं काय देवा? मी सोळाच्या 16 पोरं आहे बरं का आता. 1 मी, 2 तू, 3 तुझं, 4 माझं. 4 शब्द जगातले वकील, न्यायालय, घर, भांडणं, अख्खं जग हे 4 शब्दावर चालू आहे. तुम्ही कचेरीचा 11 वाजता 3च लोक आहेत, घटस्फोट, इस्टेटीची वाटप आणि जमिनीचं वाटप. बागाचं भांडण यांचा एकटा घोटलाय सगळे. महिला मंडळाला काय झालंय, अधिकार खुला आहे. त्यांनी काही झालं का एवढंच मारायचं. आमच्या तुमच्या घरात तो तमाशाचा काही झालं का, माझी कॅपॅसिटी संपली, माझं मला मोकळं करा आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही काय डोंबराचा खेळ करून काय करू का? बायकोला बोलायचे दिवसच राहिले ना. काही लोक बायकोला मॅडम म्हणायला लागले. आता काय करतील, दिवसच काढायचे मला. ते दुधाचं बिल दिलं असतं बरं, ते आमच्या मॅडम घरी नाही. तू का नळाला पाणी भरायला नाही का? आणि मॅडम आले का मी त्यांच्याशी बोलतो आणि मग ते तुला ना फोन पे करते. माझं पेमेंट सुद्धा त्यांच्याच फोन मी फक्त मिसळ खाऊन जपतो. दरिद्री काही काही ते इतके दरिद्री लोक आहेत महाराज, चालू आहे कीर्तन काय. 60% लोक संध्याकाळी स्वयंपाक करीत नाही का? दरिद्री लोक त्यांच्या भांड्याचा ट्रे जर पाहिला ना, महिना म्हणत ट्रे कडाप्याच्या खाली किचनच्या, ज्या घरात पगाराच्या वर कमाई आहे त्या घरातलं डॉक्टर बिल आणि मजुरीला जाणाऱ्या घरातल्या माणसाचं डॉक्टरचं बिल याच्यात फरक आहे. मजुरीला जाणारा आणि भांडे घासून जगणाऱ्या बाईच्या घरात डॉक्टरांचा खर्च कमी आहे आणि ज्या घरात टक्का आहे नुसत्या गोळ्याच, फालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, वास व्हायची गोळी, मीठ व्हायची. जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना निवा झाल्या पाहिजे, पुन्हा उठाने. त्याच्यापेक्षा तू एकच गोळी घे आणि गाव मोकळं कर. एवढ्या गोळ्या खाऊन कर, एवढ्या गोळ्या खाऊन करतो का? त्याचं उत्तर ऐकायचं, पण सांगायचं एक गोळी पीक करायचे. अभ्यास विषय आहे ज्ञान आणि ज्ञाना विषय देवाचं ज्ञान. 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. 3री ओळी सांगतो 10व्या अध्यायातली, बारीक आहे का? आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. बायका पोरं सोडून बोंबलत दिला, खानदारी देव भेटला आणि उपवास करणारा तिथं देव कधीच घालते. उपवास करणारी जी लोक आहेत ही चक्रम लोक. आठवड्यातून एक ठीक आहे, 15 दिवसातून एक ठीक आहे, महिनाभर त्या बापाला झाला होता. महिनाभर म्हणलं सगळे चालू काय उपवास? मला कोण सांगे जगात मला एखादा ग्रंथ दाखवा की उपवास करणाऱ्याला देव भेटला. पुढे सांगतो तुम्हाला, आतापर्यंत ज्यांनी कर्म चांगले केले त्यांना देव. पण हायवेला पेट्रोल पंप आणि आई वडिलांचं मापद ही पांडुरंगाची करू. काम करा तर देव भेटेल. परत ऐका,
जगातले सगळे संत देवाकडे गेले. सावता बाबा असे संत देव त्यांच्याकडे आले. पुन्हा उलट्या फिरा अख्खं जग देवाची पूजा करताय. देव तुकोबरायची पूजा करत होते. पुन्हा ऐका अख्ख्या महिला मंगळवार आणि गुरुवार करतात. देव झणीला दडू लागत होते. अख्ख्या सुना व्रत वैकल्य करतात. देव सकुबाईला खांबाला बांधून राहत होते. अख्ख्या मुली भजन करतात पण देव मीराबाईसाठी विष प्यालाय. देव अख्ख्या महिला भजन करतात पण देव जनाबाईसाठी सोडावं गेला. आता एकच वाक्य सांगतो पहिला मुद्दा सांगतो. कर्म हाच देव. याच्यावर तुमचं काय म्हणतो? हे जी विष्णूची मा अभ्यासापेक्षा ज्ञान ज्ञानापेक्षा देवाचं ध्यान. दोन कर्म हाच देव. बस काय नाही. कोणत्या जगातल्या ग्रंथात सांगितलं नाही तुम्ही बायका म्हणून सोडा मोकळं देणार, भाकरी खाऊ नका, संबंधन हाना, चहा पिऊ नका, दूध हाना. ही सगळी नाटक आहे. जगातल्या सगळ्या ग्रंथांनी एकच सांगितलंय भजन करा, चांगलं वागा हा देव आहे. चांगलं वागा हा देव आहे. कोणत्याही ग्रंथात असं नाहीये 4 गुरुवार करा आणि सासरा उपाशी मारा असे गुरुवार नाही. एकादश करा आणि देवला जायचं बंद करा असे उपास ग्रंथ नाही. जगातल्या सगळ्या ग्रंथांनी 4 गोष्टी सांगितल्या. 1 भजन करा, 2 चांगलं वागा, 3 चांगलं करता आलं नाही तर करू नका पण वाईट कुणाचं करू नका, त्यांना देव भेटणार. त्याला रामायण वाचा. काय हे पण सांगितलं तुम्हाला? अख्ख्या रामायणाने एकच सांगितलंय. राम जर सावत्रायचं ऐकून वनवासाला जात होता. त्या पोराला घ्या हो तुम्ही. राम जर सावध राहायचं ऐकून वनवासाला जात होता तर आपल्या सख्या आईला आपल्या भाकरी घालायला हरकत काय? हेच रामायण सांगत. रामायण काय सांगत? रामायण एवढं सांगते आईला सांभाळा, बापाला सांभाळा आणि भाऊ भाऊ एकमेकाच्या मुठी उडू नका. रामायणाला काही नवं सांगितलं. तो गाडीवर बसला नाही, हा गाडीवर बसला. याने याचा भात खोरला, त्याच्या धोक्यात खोरं घातलं. एक मेला एक आत गेला, वावर खातं राहिलं. चाललं रामायण. कोणत्या रामायणात सांगितलं? कोणत्या ग्रंथाने कोणत्या ग्रंथाने हेच सांगितलंय चांगलं वागा. 3 ओव्या ठीक झाल्या. आता अजून कीर्तनाला सुरुवात झाली नाही. आता कीर्तनाला सुरुवात फक्त 3 ओव्या फास्ट म्हणायच्या. आता अभ्यासाविषयी ज्ञान, ज्ञानाविषयी देवाचं ज्ञान आणि कर्म हाच काहीच नाही. चांगलं वागा. आता 3रा मुद्दा आहे. आता फक्त कीर्तनाला सुरुवात करायची. तुमची आपली बरं 3रा गाठ आहे. आपलं काम थोडं ना गाठ आहे. हा म्हणजे अगोदर सूचना दिलेली बरी. कीर्तनाला 3 सूचना आहेत. पहिल्या 1 कीर्तनाला सुरुवात करायची. 3 सूचना आहेत. दरिद्र्य आणि कीर्तनाला बसायचं नाही. तुम्ही यायचं नाही. लांब बसायचं, चांगला शपथ जोड पाहायचा. कीर्तनाला 2री सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन करेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. 3च ओव्या काढल्या नाही तर पुढं काय करायचं? आणि कीर्तनाला 3री सूचना आहे. शंका असली अभंगात, शंका असली कीर्तनात जागेवर विचारायचं. 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तक उलटे पालटे करून देणार पण देणार. मी गेल्यावर बोलायचं मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटायला माझा काय समज? आणि तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? पटो अथवा न पटो. बस पटकन जात. ज्याला इकडे यायचं त्याने इकडे येत, तिथं बसायचं त्याने बसून घ्या ना. तिथं महिलांना घ्यायचं त्रास होतो. तुम्ही खाली बसा ना, नाही तर इकडे येऊन बसा. पुढं त्या ताईनं त्याला येऊ द्या. ती कोण बरं इकडं व्हायला तिथं कुठं बसलाय? काय विचित्र माणसं आहे इकडं. त्यांना जाऊ द्या तिथं मध्ये. गेले 5 न पटवून चांगलं सांगण्याचं काम. आता अभंगाला सुरुवात झाली. आता फक्त पेट्रोल पंपाचं उद्घाटन आणि गंगा पूजन 2 कीर्तन एकत्र करायचे. फक्त तुम्हाला एकच करावं लागेल. प्रश्न माझा, उत्तर तुमचं. प्रश्न तुमचा, उत्तर माझं. अभंगाला सुरुवात. आता फक्त फटाफटा बोलायचं. सगळ्यांना प्रश्न आहे. काळकरी बिलकरी झोपदार फिरदार इकडं लक्ष द्यायचं. जर मी पुढे जीव काढलं तर तुम्ही मोबाईल पाहिजे माझा. पुढे बसलं का ते दरिद्र आणि ते खोकडे घेऊन बसले आणि वाचायचं काय शिडी का म्हणे बोकडे एक नाही काय वाजत.
काय तेच हे पहिला प्रश्न हाला हा म्हणायचं त्याला नाही म्हणायचं हे हाला हा म्हणायचं नाही म्हणायचं पहिला प्रश्न जगात देव आहे का हा म्हणा नाही म्हणा का आता वळवळ नाही करायची आहे. आता माझा पहिला प्रश्न असा होता जगात देव आहे का तुम्ही मला उत्तर दिलं आहे. मग माझा प्रश्न असा आहे कुणी पाहिलाय का तुमचं उत्तर आहे नाही. आता उलट फिरावर का लाकडात अग्नी आहे का आहे. लाकडात अग्नी आहे. उसात साखर आहे. दुधात लोणी आहे. मग जगात देव आहे. उलट फिरून तिथंच लाकडं फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची सेवा केली तर आहे. ज्याला अक्कलच नाही त्याला देव करायचा का प्रश्न. ज्याला कळतच नाही त्याने नुसत्या शंका घ्यायच्या कीर्तनकार कमर का बांधतो तो मुटका बांधेल तुला काय करायचं. मालित मध्ये 108च का आम्ही 908 घालू आम्हाला होतं का तुला होत. ही मूर्ख माणसं ही मूर्ख माणसं झालं पण जगात देव आणि सावरराव आता कोठा राहा. आता पुन्हा पुढचा प्रश्न आहे आपण सगळेजण एका देवाची लेकर आहे. आता उलट फिरवतो लाकडाची राख होईल राखेचं लाकूड होईल का नाही. उसाची साखर होईल साखरेचा ऊस होईल का नाही. दुधाचं लोणी होईल त्याचं दूध होईल का नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर पण त्याचा परत लोखंड होणार नाही. आता उलटे फिरावर का लाकडाची राख होईल राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल त्याचं लोखंड होणार नाही. एकदा ज्ञान आलं का दुःख येणार नाही. आणि आपल्याला दुःखाचं एकमेव कारण ज्ञान नाही. महिलांचा एकच आजार आहे सून माझा ऐकत नाही. प्रत्येक बाईचा हात रोग. बरं मी म्हणतो महिला म्हणलं हे सुनानं तुमचं ऐकायला तू कोण आहे. कोण आहे तू कोण सासू तुझा सुनाचा संबंध काय. ती तुझ्या पोराची बायको आहे तुझी कोण. तिने तो बैल विकत घेतलाय ती गाड्या मला ती घाबराय ना करायचं का. आणि हे ज्ञान नाही म्हणून दुःख आल्याशिवाय. म्हणून एज्युकेटेड लोक नीट आहे का शुगर एज्युकेटेड आहे का कोणाची पोरं गेलं पोरी बिरी शुगर आणि अटॅक हे रोग नाहीये. शुगर बीपी आणि अटॅक हे रोग नाहीत. हा मानसिक तणाव. आपल्या मनासारखं झालं नाही का आपण झुलत राहायचं आणि झुलत राहिलं का लगेच अन्न कमी का रक्त कमी. सांगू टाकू इट इज नॉट अ डिसीज इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. हा एखाद्या मुलीने आपल्याकडे स्माईल केलं आपण लगेच तिला मेसेज टाकला तिला लगेच आपल्याला ठेवून दिली. यांना जे टेन्शन नाही ते सुरू केले. माझं हृदय तुला हृदय होतं का हे जे दुःख आहे. मुलं माझं ऐकत नाही मुलगी माझं ऐकत नाही. या दुःखातलं तुम्ही आणि पाया पडून सांगतो दुःख तुम्ही निर्माण करा आणि देवाकडे नेऊन घाला ही गोष्ट चुकीची. दुःख तुम्ही पाहिलं केलं तुम्हाला देवाला सांगायची काय तुमचं तुम्हाला कळत नाही. देवा काय देवा देव गडी आहे का तुमच्याकडे. माझं कसं होईल त्याचं मागचं झालं तर तेच होईल. देवा पाया पडून सांगतो देवाला ही गोष्ट कधी सांगायची तुमच्या कर्माची फळे तुम्ही भोगायची. देवानं काय उक्त घेतलं म्या काय त्यानं तुमचंही पाहिजे पशुपक्षाचंही पाहिजे जगाचंही पाहिजे आणि तुम्ही फक्त त्याला एक नारळ फोडायचं आणि नारळही त्यानंच तयार करायचं. फक्त त्याच्यावर पाणी शिपडायचं आणि खोबरं बातनाला घरी आणायचं काय नाही होत. देवाला एकच सांगायचं देवा फक्त तुझं भजन माझ्या तोंडात. गाडी घेणं चांगला बांधलं बायको करणं हा काय पराक्रम नाही.
पुरा फायदा करणं हा काही इतिहास आहे. गेलो मला मुलगा झाला काही मिरवणूक करायची आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं तुला एकट्याला जमलं एकटाच नाही रे का अख्या गावात तुला एकच झाला एका वेळेस तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर 12 होतात रंग बदलून आणि तुला एकच झालं तर पूर्ण पालथ पडायला लागलं का ते कसला पोर उताना पडायला लागलं का ते कसला पोर टाक वाचवायला लागलं का ते कसला पोर हाताला ते कसला तुम्ही ए बऱ्या बस तिथे दादा बस घ्या तिथे ए गाड्या घ्या बंगल्या बांधा हा काही इतिहास नाही पुण्यात येऊन गंगापूजन करणं ठीक आहे पुढे जायचं आपल्याला गप्पा तिकडनं मोबाईल बंद बस खाली द्या हे पोरं वेळे इकडे यायचं बंद केलं ए बस खाली हे काय होतं कीर्तनाचं असेल एकदा निघतं लागले त्याला विक्षेप झाला विक्षेप झाला ना कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे कीर्तन आत गेलं स्पीकर बरोबर नाही बरं का खूप मजा आहे थोडं फिरतो आपण लाकडाची राख होईल राखे शिक्षक बिक्षक असलेलं नाही का हे डिप्लोमाची पोरं अटॅक इज अ नॉट अ डिसीज इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक हा मानसिक तणाव आहे अटॅक हा रोग नाही कसं येतो सांगू का पुढे जाऊ सांग अटॅक कसं येतो सांगू एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स उजवी जवनिका डावी जवनिका उजवी कर्णिका डावी कर्णिका इन ब्लड 2 टाइप्स ऑफ सेल व्हाईट ब्लड कॉर्पसस and red blood corpuscles. In Marathi, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. म्हणून रक्ताचा रंग लाल आहे. आता पुढे ऐका. When the thinking is high, and blood of circulation to heart is lower. जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त जेव्हा कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि घाम आला का त्याचा गेम होतो इट इज कॉल्ड अटॅक आणि अटॅकला औषध नाही इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन अटॅकला एकच औषध आहे झालेली घटना जाग्यावर विसरा तिथं परत चिंतन करायचं हल्ला ना पोरानं ते आपल्या कर्माचं फळ आहे बघायचं धावलीनं सुनानं ठेवा म्हणून काही बायांनी भावाची केली आणि 2-3 जणी केली इथं भावाची अशी शिरली महिनाभर अगोदरीची ती दिंडी कवाय म्हणजे आम्हाला 12 महिने तेवढाच हे नाही एवढं नाही आता पुन्हा ऐका इट हॅज अ नॉट अ टॅबलेट नॉट अ इंजेक्शन अटॅकला एक आता तुम्ही माझ्यापुढे बसले ना अटॅक झाला फ्रेश झाले रक्ताभिसरण केले जरा हसले तुम्ही इतकी वाईट परिस्थिती आपल्याकडं हास्य कलम काढायची वेळ आली आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात जी गालात हसतात ती भामटी असतात आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत कानाच्या पण हसत जगातल्या सगळ्या रोगावर एकच औषध आहे हसणे तुम्ही माझं किती ऐकून गेलं एक हसणार बीपी गायब आणि महाराज खरं सांगा किती दिवस राहायचं टेन्शन नाही का घ्यायचं काय गॅरंटी घ्यायची एवढं टेन्शन घ्यायचं उद्याचा दिवस आपल्यासाठी बोलत असं नाही बसले शरीर आहे काही वेळेस पाहुण्याचा फोन येतो आपला विश्वास बसत नाही माणसं म्हणतात कालच मला पाहुणा लागला भेटला गेला कस काय मग त्यांनी सांगत आट्यात आला कधी झोपले नाही काही नाही पप्पीची आई समजत आहे
हाल झाले नाही बावट लोकल आहे ना. आणि गेले काम नाही कळलं नाही. आणि पोहे खायचं नाही मला पाहिलं करून पोहे खाई नका. जेवढे कोट्याधीश लोक आहेत आतापर्यंत एकही माणूस घरी मिळाला नाही. हॉस्पिटल मध्ये जेवढे मेले ना हे सगळे कोट्याधीश आणि यांच्याजवळ माणसाला कोणीच नाही. डॉक्टर कंपाऊंडर नर्स नाही माहित नाही हा घरी मिळाला तरी क्लिप पडली त्यांना तीव्र झटका गेला. ते मृत्यूशी 2 महिने सुंदर यायला तो विद्या होता नव्हते ते गरीबाचा तळतळाट भोगीत हे झुंजन बिंज काहीच नाही. माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जीव जायला लागतो. तुम्ही काय म्हणतो म्हणून आपला क्लिअर झाले. देव आहे फक्त आपल्याला त्याचं काय नाही ज्ञान नाही. आता ज्ञान का नाही होते त्याच्या रिझन द्यायची ऍन्सर यायचं बरोबर. का ज्ञान नाही उत्तर हे शरीर आहे. हे गाव आहे. हे गाव आहे. या गावचा तंटवृत्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे आणि या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि अख्खं शरीर मनाच्या आपल्या हातात काही मनात आलं झोपला मना आणि ते मन नेमकं या शरीरावर कंट्रोल करते आणि तो थोडा नादी गडी नादी म्हणजे त्याला प्रियशी केलं बघ इकडे लक्ष तिकडे जाऊ द्या. मनाला कोण आहे हे प्रियशी कुणाला मनाला आणि त्या प्रियशीचं नाव आहे घोटाळा करावं का मन हे त्या गावचा कारभारी आणि त्या मनाला एक प्रियशी आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे. त्या प्रियकराचं नाव गेलं मन आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा. दोघं ह्याच गावात राहतात. कोल्लीतल्या कोल्लीतलं पण आहे. आणि ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडला तिच्या प्रेमात. घोटाळा असं झाला त्या दोघांच्या प्रेमानं आपला तमाशा केला. मन म्हणतंय बाळ घाल इच्छावंती खाऊन घे. मन म्हणतंय अभ्यास कर इच्छावंती 11 फेब्रुवारीला 12वीचा पेपर आहे आणि 21 फेब्रुवारीला 10वीचा पेपर आहे झोप. मन म्हणतंय व्यायाम कर इच्छावंती थंडी वाजली झोप. मन म्हणतंय हरिपाठ कर इच्छावंती नाही गुगल लाव सर्च कर. तमाशा इच्छा आणि मन ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडला हिच्या प्रेमात. घोटाळा असा झालाय तिला माहीतच नाही हा घडी नपुसक मन. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो तिला बाळ होईल का नाही. मोबाईल बंद कर दे. बाळ होणार नाही का तिच्या कामाची तृप्ती करणारा नपुसक म्हणजे तिला बाळ होणार नाही. आता उलट सांगतो तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही. 5 मिनिटं घे अजून 5 घे आखी रात घे आणि एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही. उत्तर तिला काम आहे. ती तरुण आहे देखणी आहे वयात आली पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं आयुष्यभर ती कुमारी राहणार आहे. 7वा अध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली कामातील तारुण्य आली. तिला बाळ होणार नाही. तिला बसला धोका कोणा मला सगळ्या मुली उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला मुलं धोका देत नाही. मुलं कधीच धोका देत जबाबदारी मी घेतो. पोरं धोका देत नाही कधीच नाही. का देत नाही मिळतच नाही ना तिथे धोका द्यायला मिळाली तर पाहिजे. रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रात दिसत. काहींचं तर मंगळवारी लग्न झालं गुरुवारी नवरी गायब मध्ये तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली नाही तमाशा. पुरीनं तुम्हाला जर
एखाद्या पोराने धोका दिला, देत नाही पोरं धोका, दिलास तर लबाड बोलू नका, धर्मनाथ विचार तुम्ही ही गोष्ट सांगणार मला, आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून दिली, भावाच्या तर कानाला कळा नाही, पण तुम्ही सांगणार मला मैत्रिणीला करेक्ट असा सखोल अभ्यास मैत्रिणीला नाही डोकं खाजवणार का, डोकं खाजवलं तरच कीर्तन कळत, नाही तर काहीच कळत नाही. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, कोण कोण बंद कीर्तन इच्छा कोणला सांगायला गेली, मैत्रिणीला, आणि तिने मैत्रिणी सांगितलं बाई, त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला, मी 9 ग्लास उसाचा रस प्यायला, कारण मी जर्शी होतो, आणि मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही, त्यानं घड्याळ गाठ टाकलं, मला रस पाहला. हो, आता तिच्या मैत्रिणीचं नाव, मोबाईल बंद करा, तिच्या मैत्रिणीचं नाव तुम्हाला माहित नाही, सांगूनच टाकतो, माया. प्रियकर आहे मन, प्रियशी आहे इच्छा, तिची मैत्रीण आहे, आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे, तुमच्या पाया पडतो. कोण कोणाचा बाप नाही, कोण कोणाचा भाऊ नाही. उत्तर सांगू इंद्रिकेचं कीर्तन आहे, जोपर्यंत तुमचा खिस्सा गरम आहे आणि अंगात ताकद आहे, तोपर्यंत तुमचं जग खरं आहे. ज्या दिवशी तुमच्या अंगातली ताकद संपली आणि खिस्सा संपला, तुम्ही जगातून संपले. संपला अंगातली ताकद आणि खिशातला पैसा जर कमी झाला, तर तुम्ही ज्यांना पैदा केलं ते तुमचे दुश्मन आहे, त्या जगाचं काय घेऊ. काय एकुलत्या एक मुलीचा पती जर तरुणपणात गेला, त्या मुलीच्या बापाची सुद्धा इतकी नीती ढासळली की त्याला मुलीच्या बदल्यात मुलाप्रमाणे मुलीच्या नवऱ्याच्या इस्टेटीत वाटा लागतो. तुम्ही अभ्यास करा. एखाद्या मुलीचा पती तरुणपणात गेला, ती मुलगी बापाच्या घरी गेली, बापाला मुलगी म्हणून सांभाळायची अपेक्षा नाहीये, त्याची ही अपेक्षा आहे, जावाई गेलाय तर त्याची नेहमी इस्टेट माझ्या मुलीला मिळाली पाहिजे. याचं कारण, जोपर्यंत तुमचा खिस्सा गरम आहे तोपर्यंतच हे जग आहे. त्या जगाला तुमचं काही घेणं नाही. माझी बायको, माझी पोरं हे सगळ्याला लबाड आहे. कोण कोणाची बायको नाही, कोण कोणाचा भाऊ नाही, कोण कोणाची बहीण नाही, याच्यावर तुमचं काय मत आहे. थोपडवाशी पाणीपुरी 6 रुपयाला, 30 रुपयाला 6 पुऱ्या एवढ्याच. त्याच्यावर जर आपला वाळकरी सोडला ना, टोकरी सकट आणि सुंदर घरात चपात्या कराव्या. काही काही तर इतके दरिद्री आहेत, स्कूटीवर जातात आणि त्या रोट्या घेऊन येतात 6. रोटीला तंदूर का फंदूर काय म्हणतात, ते बनवायला तवा नाहीये, तावा, आणि पलटी करायला उलट बी नाहीये, हुक आहे हुक. 1 2 3 सगळं कागदात थोबडवाशी. ती एक लाल बाटली, ती सास का सास काय सास काय आहे, आणि ते चपाती रोल करते, रोल, आणि टी पुढे बरं एकच खावा ना, एका रोलला 2 जण काय संपत आलं त्याची बाहेर काढली शाळा काढतो. एवढे सुंदर मुलं दिले देवाने. यांना कोमल चारा, खारीक चारा, काजू चारा, बदाम चारा, पाव, मॅगी 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 शिजवली का लांब पांढरी गाडी सरक रे बाजूला. नूडल्स तापुडीतच गेलो नूडल. खबर आहे का? अरे अजून इथं आजवायात नाही समज बसलेल्या 70 वर्षाच्या म्हातारे अजून चष्मा नाही. तुझी पोरं UKG ला आहे, UKG
टीचर दिसते त्याला टीचर. ते टीचरला म्हणतं एका विषयाला दोघं जण कसे काय टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर चौक कसे काय त्याला 4 युक्त आहार रोगच म्हणा. काय म्हणलंय तू हे रुपयाची तुम्ही आज उद्या 1 तारीख आहे 28 तारखेचा महिना आहे 28 दिवस बाहेरचे खाऊ नका. मला 1 मार्चला फोन करून सांगा तुमचे डॉक्टर बिल किती होतं पाहिजे म्हणालच नाही. गरम खा काही शालू घेतला ना शालू 25,000 किती याला दिसले आखलीचा भाग आहे. त्या 25,000च्या जर तो साड्या घेतल्या असत्या तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आहे. काही करेल काही ते लग्न आहे ना लग्न लग्न आता तुमच्याकडचे लग्न तर पावतच नाही अशी लग्न भयानक 5 किलोमीटर लाईटिंग दिशी अख्या वरणाला तुरी भेटे पण ती नवरी आहे ना महिना म्हणलं नवरी थोडी कमी सजवीचा तिने तो पोरगा नवीनच पाहिजे. तिला एवढं डामाडावलं त्याला काही ते जोड बघायचं नवं नाही. हाय नवरी सजवतात महाराज मध्ये कामगार साधारण मी पिसळलं म्हणून बंद झालं तर आता अशी गमत झाली लग्न जमलं नवरं नवरीनं वड्याला पडायचं. येड्या बाबली तुरीत कपाशी कुत्रीचा मुका घे मांजरीचा मुका घे बोकड्या वापस ते कॅमेऱ्यावर स्माईल 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 या वड्याला तेच प्री वेडिंग येड्याचा भागा ते आणून लग्न दाखवायचं ते वराड हलकत आणि म्हातारी माणसं माझ्या नातीसारखी दिसती नाताची तुझी दिसती का ते मी पिसळ होतो बंद झालं आता प्री वेडिंग जवळजवळ आता माई 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून लागल्या. असा माणूस नाही राहिला का त्याने मला शिवी दिली नाही. याचा एकच कारण मी फक्त खरं बोलतो. बस खरं बोलायचं नाही होती लपडी नाही रोज नवल लपड आहे. लोक सुरू आज पुरीला बोलणार उद्या गाड्याला बोलणार पण कुणीतरी खरं बोललं पाहिजे. प्री वेडिंग मुळे काय झालं माहिती म्हणणार काही गोष्टी असे असतात आपल्याला इष्टतेला किंमत नाही आपल्याकडे इज्जतीला किंमत. काही घरांमध्ये लग्न मोडली गेली त्या प्री वेडिंग पाहिजे मुलींना पश्चाताप झाला. बरं प्रॉब्लेम असा होतो त्याचा बाप बिचारा आयुष्यभर कमवत राहतो. मुलीचा बाप म्हणजे आयुष्यभर कमवत त्याला स्पष्ट एकही गोष्ट बोलतंय आणि त्याला मानसिक त्रास झाल्याशिवाय केवढा त्रास आहे बापाला. मला आता मुलगी तुम्हाला आहे मुलगी 12वीला गेल्यापासून बाप टेन्शनमध्ये असतो. आणि आजचे बाप काय विचार करतात आजचे पूर्वीचा काळ वेगळा होता आजचा बाप काय विचार करतो माहिती का माझ्या जगात माझ्या मुलीचं चांगलं झालं मी तर पारतंत्र्य चांगलं आहे. उद्या मला सुनबाईचं बोलणं खाण्याचे माझ्या मुलाचं बोलणं मला खाण्याचे उद्या जर माझ्या मुलीचं चांगलं झालं मुलगी जर माझ्या दारात सांभाळायची वेळ आली तर मला मेल्याशिवाय पर्याय नाही. आपण हे टेन्शन आहे माझे दिवस जाते मी फाटक्या कपड्यावर कसे तरी दिवस काढू शकतो पण उद्या माझ्या मुलीच्या भविष्याचे हा ही चिंता अख्ख्या बापाला. अहो मुलीचा बाप होणं मुलीवर बोलणं ते फक्त त्याला मुलगी येते नाही काही बरं काय लागत कान पण खोटी काय लागत. महाराज 22 वर्ष सांभाळलेली मुलगी 1.5 दमडीचं पोरग म्हणतोय पसंत नाही. अभ्यास करा आवाज रक्ताचा गोळा आहे 22 वर्ष सांभाळलाय त्याला घरीच 1.5 दमडीचं शिंपरे ते काही ते लायकीचं नाही. पण ते पाहुण्यानं म्हणताय पार्टी चांगली पण मुलगी मला बसत नाही. खाला डोळ्यातून पाणी येतं बापाच्या माणसात नाही रडत तो उशीचा कवर बघा होतो. आणि जगणं म्हणजे इतकं सोपं हे इतक्या सोप्या गोष्टी नाहीत त्या त्याच्या पुढे आहे का लग्नांमधला ती नवरी जरा कमी सजवा
काय मेकअप आहे त्या नवरीचा. इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बाकड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं चमकी, खाचर चमकी, डोळ्यांना कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक पट घालाव. अरे काय तमाशा आहे. नाही तर मग केस मोकळे. अगं तू मुंबई काय हिंड. आणि नवरीचं बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या कॉलेजला होती कोणा माहिती. एव्हा तेव्हा केव्हा कशा मध्ये ती चक्र बसली. एव्हा तेव्हा केव्हा. माणसं पुरुष मंडळी नीट आहे. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. पाप पहिल्यांदा डोळ्यात तयार होतो. आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करू शकत नाही. म्हणून ते पाप मनाकडे पाठवलं जातं. आणि मनात एकदा पाप आलं तर 10च्या 10 इंद्रिय खवळतात. 10 इंद्रिय खवळले की विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. काम येतो. आणि कामाला 7 गोष्टी आहेत ऐका. 1 कामाला वय नाही. 2 कामाला जात नाही. 3 कामाला नातं नाही. 4 कामाला कुळ नाही. 5 कामाला शील नाही. 6 कामाला गाडवेल नाही. आणि 7 कामाला लाज. तुम्ही मुलींचा अभ्यास करा ह्या 3 वर्षात. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अनुभवही नाही. 13 ते 18 आणि एकही 20 वर्षाच्या पुढे मुलगी पळून जात. 22-23 वर्षाची मुलगी कधीच 12वीच्या पुढची मुलगी पळून जात नाही. म्हणजे 9वी 10वी आणि 11वी आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी दरिद्री पोराबरोबर गेल्या. मुलगी प्रेम करताना समजतात तुम्हाला. मुलगी कोणती असू द्या प्रेम करताना कधीच विद्वान मुलावर प्रेम करणार. असं जगात इतिहास नाही का मुलगी हुशार पोराच्या नादी लागली. मुलगी दरिद्री पोराच्या नादी लागली. म्हणजे एकदम भिकारी. मोटरसायकल आणि त्याला म्हणते मॅट डोळ्यात बंगल्यातून कोणी पळून गेला आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाला. प्यार क्या होता है तो रोग पड़ता है उल्टा. प्यार क्या होता है तो त्या इंदुरीकर शिवाय देतात. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम. इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो सब. प्यार क्या होता है तो रोग पड़ता है उल्टा. प्यार क्या होता है तो चिंगड़िया निवडता है निवडो. कधी का फुटे बोल. पहिला काम, दुसरा क्रोध. क्रोध आणि तिसरा लोभ. हे कशाचे प्रकार आहेत. पहिला हे 16 ऐकायचे. पहिला काम, दुसरा क्रोध, तिसरा लोभ. जगातली सगळी भांडणं हे लोभ आहे. विठाला तो पुरुषाला वापरीचा मी तोच वापरतो. काय होत नाही, काय होत नाही. बायको जरा बिघडली ना, लईच लाल झाली ना, काहीच करायचं नाही. फक्त तिच्याकडे 2-3 मिनिटं पाहत राहायचं. ती काय पिसाळली नाही किंवा ती आपल्याला उचलून लागतील असं काय नाही. पाहत राहायचं. तिचा पावर कमी होता. पावर कमी झाला तीन चहा होती ती. आपण पावला तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली. हे थोडं सहन करायचं. तुम्हाला जर लवकर नोकरीवाल्यांना घरातून बाहेर जायचं असेल, आता तुम्हाला मला लवकर घर सोडायला लागतं. तर चहा उशिरा आला ना, एक आयडिया सांगतो तुम्हाला. सांगू नका मला. एकच वाक्य बोलायचं आणि ते बायकोला ऐकू गेलं पाहिजे असं बोलायचं. काल आणतो तुझ्या भावाचा फोन. पुढं काहीच बोलायचं. पुढं बोललं मग मी आला
कपक्यात चहा येणार, चहा असा येणार त्याच्यात पाणीच नाही, नुसतं दूधच. आणि चहा पेल्यावर कशी खायची तुझ्यानं म्हणायचं, बोलायचं तर कट झाला चला. राग किती झाले, काम क्रोध 2 झाले, 3 लोक आणि 4 मत. आता बारीक आहे का, वाटलं तर तुमची माझी पहिली शेवटची गाठ समजा, परत तोंड पाहू नका. मी टळटळीनं बोलणारा माणूस. तसंच पहिले सगळी मंडळी राजकारणी लोकांनी नाही का, 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रंडी खेळून निघाली झाली. एकही माणूस, मालक, एकही पालक मुलाकडे लक्ष देत नाही. यावर तुमचं मत काय? अजिबात नाही. मुलगा देत नाही, उधारी देत नाही, शिक्षणाला तितकीशी गरज नाही. त्याचा परिणाम एका मिनिटात सांगू. अजून 10 वर्षाने तुम्हाला देवळामध्ये दिवा लावायला म्हणून भेटणार. आपण 50 वर्षाचे झालो. याचा अर्थ आपलं मूळ आयुष्य संपलायचं. आता जे आयुष्य ते कसं आहे, आपलं 50च्या पुढे गेला तर आयुष्य कोणशी. आपल्या नंतरची पिढी देवळाकडे येणारी माणसं नाही. गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. बोलायचं कोणी, जो बोलेल त्याची क्लिप पडेल, जो बोलेल त्याच्या गुन्हा. या जगात खरा बोलला का मेलाच, सकाळी दिसणारच नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून निघाले झाले. राग येईल महिना म्हटलं तुम्हाला. 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल आहे. 2.5. आणि मूर्खासारखी आई म्हणती त्याला मोबाईल दिला ना अख्खं काम उरकेत तो रडत सुद्धा. सांगायला तरी तुला काय वाटत. आणि वरून बायकांचं म्हणणं काय माहिती का, तो ऐकत नाही. आणि तो फार हट्टी हो. मोबाईल जर घेतला ना फार रडतो तो. ऐकत नाही बरोबर. तुझं 2.5 वर्षाचं पोरगा ऐकत नाही तुझं हा 40 वर्षाचा त्या शब्दाच्या पुढे नाही. आणि आधीच ऐकत नाही, टाणकून कानपटीत ठेवून दिल्यावर काय करत. त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकं बंद होईल. सांग का, 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये गेले. 20% लोक शेअर मार्केटने गेले. इथं वंचनाने पैसे गेलेले. नाव सगळं सांग. तुझ्या बापाने पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये जमिनी जाती नाव ऐकव. आता त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकंच बंद होईल. आज बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. वाईट परिस्थिती आहे. पोरानो कर्ज आहे, पोराचा मोबाईल कर्जावर आहे. पोराची गाडी बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली. पोरानं गेम सुरू केली. 4,000 लावले 9,000 आले. 9,000 लावले 41,000 आले. 1000ची पार्टी दिली, 40 लावले 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेली 3 जण इथं बसले नाही. आम्ही उद्घाटन करून जाऊ. दुकान इकलं बा. मोबाईल शॉपिंग, मेडिकल स्टोर, खताची दुकानं यांचं का. आता हे नवले परिवार जिज्ञासू म्हणून हायवे टच केला. आणि कोणत्याही व्यापाऱ्यानं 3 गोष्टी केल्या पाहिजेत. मित्र लिमिटेड ठेवले पाहिजे. लिमिटेड मित्र ठेवले. सात्विकच मित्र ठेवायचे. भंगार भुंगार आपल्या टोळीत नकोच. काय म्हणते हे केस कधी आहेत महाराज माझ्या हाताची. एवढी गावं पाहिजे. माझी इतकी देखील तर कोणी केली नाही. एका जन्मात मला 10 जन्मात व्हायला होणार नाही. एका जन्मात अजून 2 वर्ष आयुष्य मला. पण मी तळतळीनं बोलणारा माणूस. आणि पोराची बाजू, पोराची बाजू म्हणजे कर्ज काढायचं बापानं, मजा आणायच्या आणि पोराची बाजू घ्यायला येईल. ही 150 आणि निघाली घर सुधारायला. ही काय म्हणते माहिती का, 3 लाख कर्ज म्हणजे काय लय नाही. काही पेत नाही तुम्हाला दबावाच. आता पोरा स्वराच्या नादाने कधी मध्ये पेत असत, पण तेवढंच चिपरुटा पाहून येतं. मुका नवऱ्यावर
मला ये भाऊन आणली कोणची मुलगी आणू द्या लोकांच्या पोराला पोरी करता पोरी मिळाली मा भाऊनी नन बाकीवा नाही कोणची का पहिलं पण आणि आहे तिला एक पोर पहिलं पण त्याला काय होते म्हणजे म्हणणारे माया पुढं तिघी तरी बसले आता आणि वरून ती पोराला म्हणते त्याचं ऐकू नको वंच ऐकू नको त्याला मी नववी पासून पाहते त्याच्या गाडवात काही त्याचा परिणाम ऐकायचा ऐकायचा का पोराच्या मुलीची लाल केला परिणाम ऐकायचा का पुढे जाऊ सांगू का 40% पोरं शाळेत गेले 10% लोक शेअर मार्केटला गेले पुढचं ऐकायचं झोंबल थोडं 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात 100 पोरं एका रांगेत उभे करा 93 पोरं दारू पितात 93 दारूवर जो बोलेल तो सकाळी नशे त्याचा परिणाम महिला म्हणतात एवढी वाईट परिस्थिती झाली आज बाप जिवंत आहे मुलगा गेला काय जगणं झालंय सांगा मला मुलगा गेलं बापाला जगायचं कशाला आज पाण्याची बाटली आपण विकत न घेणारी माणसं अरे एक मिठीची जोडी घ्यायला आपण 5 पाट्या पलटी केल्या आणि आपला मुलगा महाराज कितीतरी कुटुंब आहेत रात्रीच्या भाषेमध्ये मसाला टाकून सकाळचा नाश्ता करणारी माणसं पण भाजी फेकत नाही आज आई जिवंत आहे मुलगा आई जिवंत आहे मुलगा गेला आज मला सकाळची आई मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडते त्या आईच्या जगण्याची गंमत काय अरे ज्या झाडाखाली बसून म्हातारपण मजेत घालायचं आहे ते झाडं जर उंडाळलं तर जगण्यात मजा काय महिला मंडळ या 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात गेला आणि त्याचं प्रेत जर अंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ लादानी पोरं उडी हाकतात काय माहित त्यांना माझा पाप केलाय काय माहित त्यांना माझ्या विश्वासाची ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक का अंघोळ घालतात आई सांग आई सांग आणि तेच प्रेत रस्त्याने घेऊन जाताना पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं सांग आई सांग आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला म्हणतात आई पेटला माझा बाप आई पेटला माझा बाप पेटवला बाप आई म्हणते तुझा बाबा देवा घरी गेलाय तुझा बाबा मेला नाही ती पोरग सगळ्या मित्रांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय काय त्या पोराचे दिवस आहे शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही माझा बाबा देवा घरी गेला माझ्या घरात स्वयंपाक नाही झाला शाळेतली पोरं म्हणतात ते पोरग घरी येतं आईला म्हणत आई मेलाय माझा बाप मेलाय धाडकन आईला चक्कर येते या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या लागलेला आहे या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या लागलेला आहे आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या लागलेला आहे आणि याला 3च कारण आहे दारू सुगार आणि मोबाईलचा गैरवापर भया या मोबाईलनं माणसंच ठेवली नाही दारूने इतके नालायक आहेत मला भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत भांडे विकून भांडे नाही ठेवले हो लुगडे विकले ना तळायला गेला तळलंच काय अवस्था आहे महाराज महिला मंडळ 5वीची मुलगी आहे आणि 3रीचा मुलगा आहे दोघं बहीण भाऊ आहे सांगा आता महिला मंडळ आता मी तुमच्या भावासारखे आहे आपल्या लहानपणाच्या गप्पा आठवा बरं बहिणीच्या भावाच्या आठवा बरं 2 मिनिटं शाळा सुटली बहीण कितवीला 5वीला भाऊ कितवीला 3रीला तुम्ही डायरेक्ट घरी येत होते का गप्पा मारीत काय आनंद होता आणि गप्पा कशा होते माहिती का बहीण भावाच्या
हे आज नाही द्यायला सांगितलंय. अरे तिथं काहीच नाही. मला हाणलं सरांनी आज. का मला पाठ राहिला होता. आई नको सांगू. हा मग बहिणीनं काय म्हणायचं माहिती हे घरी गेल्यावर एक काम करशील का? काय मला एक आकृती काढून देशील का? तो म्हणलं देईन भाऊ. बरं का भाऊ देईन भाऊ, पण मला निबंध द्यावा लागत तुला. काय मजा आहे हो, काय प्रेम आहे. त्यानं आकृती काढायची, त्यानं आकृती काढायची तिनं निबंध द्यायचा. पण बैल भावाशी मारामारी अशी ना ती बैल म्हणलं वा 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 2 मिनिटात. बरं मारामारीचं रूप कसं असतं माहिती का? हिचा बुक्का त्याची पाठ. त्यानं नुसते बुक्के खायचे, रडायचं नाही. बरं भांडण्याचं कारण काय? रात्री झोपताना आईचं तोंड माझ्याकडेच पाहिजे, झालं भांडण. माझा रुमाल काढून घेतला, झालं भांडण. माझा पेन काढून, बरं मार भांडण नुसती बुक्के. त्यानं रडायचं नाही आणि हिनं बुक्के खायची. आता त्याची बुक्के खायची कॅपॅसिटी संपली. भाव काय रे काय माहिती का? केस धरायचे. केस धरले का कशी बहीण असू द्या आकाळीस सोड ना केस. केस सोड ना. पाया पड. तू साहेब झाला पाया पड. अरे परत ते सोड मान परत मारणार नाही. आता सगळ्या मुली उत्तर द्या. केस सोडलं तो पळून जातो का थांबतो? पळून जातो. म्हणजे ऐक आता सगळ्या मुली उत्तर द्या. ऐकवायची बाजू किती?